सकाळी सकाळीच या पोरांनी माझ्या ब्लॉगची चर्चा चालू केली भाऊ, काय करावं यांना असं झालंय, यांना कुठतरी घेऊन जा बरं तुम्ही. इकडं कसं या काकांचं निवांत काम चाललंय, टेन्शनच नाही भाऊ, घ्या मागं घ्या पुढं, एकदम निवांत काम, विषयच नाही. इकडं मच्छू मामा यांना चहा घेऊन आलता, म्हटलं अरे 12 वाजले, यांना कधी पण चहा देऊ नको. चहा प्याल्यानंतर या माणसाच्या चेहरा बघा ना कसा लखलखीत चमकू राहिला. ती जाळी भाऊची सोडून माझ्यासोबतच बोलू राहिले, काय करावं यांना. इकडं कांदे भरायला आपली प्रदीप भाऊची गाडी आली, म्हटलं जाऊ दे 120 स्पीड ना. अरे कुत्र किती भारी बसले बघा. इकडे या संकेतचं पण रिंगा गोळा करायचं काम चालू होतं. पब्लिक त्यांनी तुम्हाला राम राम केला बरं का, त्याला पण करा कमेंट मध्ये. अय बाबा दमादमान जाय, रस्त्यावर वाटा मारशीन. इकडं ऑफिस खोलायचं तर तिकडून लगेच नाही का अविनाशचा फोन आला, आम्ही येऊ राहिलो. म्हटलं या बाबा. भाई आता लई सासू राहिला भाऊ, काय करावं याला. हा आहे आपल्या अविनाशचा भाऊ, आणि अविनाश आपल्या गोठ्याच्या बाहेर काय करू राहिला काय माहिती. चायला तुम्हाला असं वाटत असेल जे कोणी मित्र येतंय तू डायरेक्ट त्यांना गोठ्यावर नेतोय. विषय काय मित्रांनो, माझा गोठा आणि घर जवळपास 500 किलोमीटरचं अंतर आहे. 500 किलोमीटर नाही हो, 500 मीटर. मग सर्वात आधी घरी जायच्या आधी नाही का आपला गोठा येतो, मग काय सगळे गोठ्यावर थांबा त्या. आणि तुम्हालाच माहिती आहे आपला गोठा किती व्हायरल झालेला.